तंबाकू सेवन से कैंसर, दिल का दौरा, फेफड़ों के रोग जैसी कई जानलेवा बीमारियां होती हैं। इस फिल्म अथवा कार्यक्रम में दिखाए गए कलाकार किसी भी प्रकार के तंबाकू उत्पादों जैसे कि बीड़ी, सिगरेट, खैनी, जर्दा इत्यादि के सेवन का समर्थन बीमार बनाने के लिए काफी है। रेगे, अनिरुद्ध विक्रम रेगे, डॉक्टर विक्रम रेगे आणि डॉक्टर अनुराधा रेगे यांचा एकुलता एक मुलगा, MBBS लास्ट इयर, कायम पहिला किंवा दुसराच नंबर येणार आपला. आणि काय करून ठेवलंयस हे देवा, माफ कर. कुठल्या लफड्यात पडलो आपण? काय वाढदिवस साजरा केलाय आपण? नशीब सुटलो. येतो ग विक्रम. आज अनीचा वाढदिवस आहे, साजरा करायचा आहे ना? हे बघ, आज त्याला असं गिफ्ट देतो की तो खुश होऊन जाईल. नाश्ता रेडी है? नहीं, जल्दी में हूँ, नाश्ता नहीं करना है. जूस रखती हूँ. हाँ. राहुल बेटा चलो गेम बंद करो. Last 5 minutes, Mama. I'm about to win this game. कॅमेरा रोल कर. माझ्या साहेबांना अटक होणार आहे का? तुमच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होतोय. या प्रकरणात मुंबई पोलीस दल आता पूर्णपणे अडचणीत येणार की काय असंच वाटायला लागलंय. पण प्रश्न हा आहे की अटक होणार का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच प्रकरणात काही बड्या पोलीस अधिकाऱ्यांचा हात आहे अशी कुजबूज खुद्द पोलीस दलातच सुरू आहे. कॅमेरामन अक्षय म्हात्रेसह अमोल परचुरे, मुंबई. मैडम, वाजे साहब आए हैं. हाँ भेज दीजिए. वाजे साहब है. कोणता गेम रे? फाइटरमैन. वाह. कुछ लेंगे आप वाजे साहेब? चाय जूस कुछ? नाही नको, थँक्यू. साहेब येत आहेत 2 मिनिटं. या.
बस. Yeah, uncle, I won. व्हेरी गुड. अरे तू जिंकणारच, कारण तुझी गन सुद्धा तुझ्या पप्पांसारखीच आहे ना, एकदम ओरिजिनल है ना. 2 फरक आहेत सचिन. एक त्याला वाटेल तो गन चालत येते, आणि दुसरं म्हणजे त्याने चालवलेल्या गोळ्यांचा त्याला हिशोब द्यावा लागत नाही. चल. सोडू नका त्या शर्माला. रे गे डोंट वरी, तुमचा हिशोब मी चुकता करतो. थँक्यू सर. चल रे. होय साहेब. प्रदीप शर्मा यांना अटक कधी होणार असा प्रश्न सगळेच विचारत असताना अचानक खुद्द प्रदीप शर्मा हे SIT समोर नाहीत, तर या न्यायालयासमोरच हजर झालेत. यांच्या मागे त्यांच्या पाठीशी असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात आहे असं बोललं जातं. आता प्रदीप शर्मा यांना अटक होणार यात काही शंका नाही. आता एवढा मोठा पोलीस अधिकारी गजाआड जाणार म्हणजे मुंबई पोलिसांसाठी ही पुन्हा एकदा नामुष्कीची वेळ. कॅमेरामन अक्षय म्हात्रेसह अमोल परचुरे, मुंबई. साहेब, मी आणि माझे अशील प्रदीप शर्मा हे आपल्या समोर सकाळी हजर झालेलो आहोत. आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने देखील रिमांड रिपोर्ट दाखल केलेला आहे. माझी कोर्टाला नम्र विनंती आहे की माझ्या अशिलांना आपण न्यायालयीन कोठडीत धाडावे. पण पोलिसांना या आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस कस्टडी देण्यात यावी, ही माझी कोर्टाला नम्र विनंती. नाव सांगा. प्रदीप विश्वनाथ शर्मा, पोलीस इन्स्पेक्टर, क्राईम ब्रांच. काही सांगायचंय? मी माननीय कोर्टाकडे स्वतःला स्वाधीन करतो. दिस इज नॉट द फिट केस फॉर पोलीस कस्टडी. सो जेसी टिल 14th. काय भाई, लक्ष ठेव. चला वारंग साहेब निघतो. या परत. बॉसकडे लक्ष ठेवा. भाई लक्ष ठेवा आमच्याकडे. ठेवणार सगळ्यांकडे लक्ष ठेवणार. चला निघतो. नाव काय? DK शेट्टी. सलाम बाबा. साला तर दिघे बोल साले. नाव सांगा. प्रदीप विश्वनाथ शर्मा. ठीक आहे. हात खाली.
नमस्कार, नवपाडा पोलीस स्टेशन, सब इन्स्पेक्टर गोल्हे बोलतोय. हा, काय डेड बॉडी पडली आहे? महिला की पुरुष? अच्छा अच्छा, मॉलच्या समोरच पडली आहे. ह्या साईडला का रस्त्याच्या पलीकडे? अच्छा, अहो पण तो एरिया आमच्याकडे येत नाही हो. वागले इस्टेट पोलीस स्टेशन. सुधरा जरा. हा, पोचतो. चालेल, लगेचच पोचतो, लगेच. सिनेमाची तिकटी काढली होती. चला, गाडी काढा आता. होय साहेब. अरे सॉरी यार, शाह अग्रवाल अरे. के फ्यूनरल में गया था, लेट हो गया. अच्छा अच्छा. जय श्री कृष्ण जय श्री साहब. कृष्ण. क्यों हुआ साहब? सुनता नहीं तो भुकड़ में बोला था उसको. अच्छा. तो ले प्रोटेक्शन लिया नहीं. ये गया लाया प्लान तू. हाँ लाया ना साहब. ये देखो, हाँ. ये ए विंग में एक फ्लैट है और ये सी टावर में वो ठीक है. मैं वो दुकान का बोला था वो. है ना. वो दुकान का भी है. ये शॉप है ना इधर फर्स्ट फ्लोर पे, एकदम फर्स्ट क्लास लोकेशन है. ये तेरी भाभी मेरा एनकाउंटर करके तू ग्राउंड फ्लोर पे शॉप दे. वो ना कुछ पार्लर खोलने वो बड़ा ब्रांड है कुछ, समझा. तू ग्राउंड फ्लोर पे दे दे. लेकिन साहब वो अग्रवाल इतना बड़ा बिल्डर नहीं हुआ है ना. मैं बनाऊंगा ना तेरे को. वो साहब वो बाहर जाएगा नहीं. हम्म. क्या है कि मॉल के बाजू में वो लेडीज बार अच्छा नहीं लगता है ना. वो मॉल चलेगा नहीं. ठीक है, मैं देखता हूँ. बॉस, छपऱ्याचा फोन आला होता. हाँ? आपल्याला जावं लागणार आहे. मैं बाद में आऊँ क्या कल? नहीं नहीं बाबा, तू आज ही सब कुछ कर ले. हाँ, मैं आता ओके. हूँ. तू चाय वाय मंगा ले. हाँ हाँ? हाँ सर. अरे यार. क्या साहब, कितना टाइम, कब से रास्ता देख रहे आपण. अरे मेला नाहीस अजून? साहब, सगळ्यांच्या नशिबात तुमचं एन्काउंटर थोडंच असतं साहब. ये बुक्कड डायलॉग मार नको. खबर सांग. खबर सांग. खबर बोली तो अग्रवालचा मोठा एम आयने केलाय आणि एक पोरगी त्याच्या बरोबर करते. ते पोरगे ना जेरीतल्या डॉक्टर रेगीचं पोरग आहे. आणि ते अग्रवालचा मोठा झाला ना त्यावेळेस ते पोरग त्याच्या सोबतच होतं आणि ते आता संगमबारमध्ये बसलंय. आयुष्यपत साहेब, ते डॉक्टर रेगनचं पोरग संगमबारमध्ये बसलंय. त्या अगरवालमध्ये त्याच्या बरोबरचा पोरगा इथं बसलाय. खबर खोटी निघाली तर कळ घालीन. साहब, अनिल छपऱ्या बोले तो एकदम सॅटेलाइट आहे ना साहब. म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट बघितल्याशिवाय आपण बोलतच नाही. चल. क्या साहब, अपन इतना थाली परोस के दिया और आप इतना सा दे रहे. लुक्खा. ठीक आहे. थँक्यू साहब. तर बोले जा. क्या मामू, पुढचा कॉपचा टी शर्ट वाला. लाल टी शर्ट ना? बोल रे. सर समोरच बसलाय, उचलू का? एकटाच आहे का कुणी आहे बरोबर? एकटाच आहे सर, घेऊ का? बाहेर होते त्याला. बेल मागवले सर. उठला. बाहेर येतोय, बाहेर येतोय. रेड टी शर्ट, चष्मा आहे, चष्मा. हा, कडक आहे, कडक. हा हा. नाही नाही नाही, वर ऑर्केस्ट्रा गेला वर साहेब. तुम्ही म्हण जा. आणि जास्त पिऊ नका, नाही तर तुम्हाला आणायला कोणतरी पाठवायला लागेल. होय साहेब. क्या साहब? शर्मिली, तेरा डॉक्टर आ गया. साहब बैठो. चल मित्रा, आम्ही सोडतो तुला घरी. घ्या रे. सर्वात मानाची ही भेंडी
आहे प्रतिष्ठान दहीहंडी. या दहीहंडीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि ओंकार पथकाचे 6 थर लागलेले आहेत आणि 7वा आणि 8वा थर वर करतोय. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन द्यायचंय. आणि ओंकार पथकाचा 7वा थर लागलेला आहे आणि 8वाही थर लागलेला आहे. ओंकार पथकाची 8 थराची सलामी 5 लाखांच्या पारितोषिकासाठी त्यांचं नाव नोंदवलं गेलेलं आहे. ओंकार 7 सलग 3ऱ्या वर्षीचा प्रयत्न. काय रे कधी आला पक्या? आत्ताच. आणि कसा आला? बाईकवर. पुढे वरून? अरे पक्क्या डायरेक्ट इकडे चालू दहीहंडीला. हा मग कॉलेजचं काय? रात्री जाईन ना परत. गणपती बाप्पा कॉंग्रॅच्युलेशन त्या छोट्या समीरला का सचिनला ज्याने मानाची सलामी दिली. ए पक्या ती रुपारेल कॉलेजची ना रे? त्यांनी आज होती. मला इथे बोलवलं त्याबद्दल. जी मराठीची आहे माहिती आहे? नुसते इथे यायचेच 25,000 घेते माहिती आहे? तुला डॉक्टर होऊ नको ऍक्टर हो. मजबूत छापशीला. आमच्या मंडळाचे सचिव श्रीयुत गणेश कुभाटे यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देण्यात येत आहे. काळजी घ्या, काळजी घ्या. ए पक्या एम भाई येणार होता ना, आला का? तरीच म्हटलं तू कसा आलास ते. येणार आहे येणार आहे. नवीन मंडळाने इथे स्टेजच्या डाव्या बाजूला नोंदणी करायची आहे. एकता मंडळाचा हा 8 थरांचा सलामीचा प्रयत्न. काय माहित नाही. हवलदार ती खुर्ची लांब ठेव रे. यायला जवळ कुठे मिस्टर शर्मा, तुम्हाला खरं बोलावं लागेल. सर, यू नो मी. माय जॉब इज माय पॅशन. Oh yeah, I know. पॅशन की फॅशन? हे इंडिया टुडे काय म्हणताय? किलर इन खाकी, लोकप्रभा, शार्प शूटर शर्मा. तुमचा जॉब म्हणजे काय फिल्म म्हटलं काय तुम्हाला? डॉन 3 तो कोण तो बिल्डर? अगरवाल. याच्याकडे 3 फ्लॅट आहेत तुमचे? 2 flats and 1 commercial property. या Right, Mr. Sharma? इट्स नॉट ट्रू सर. तुम्हाला फार लवकर मोठं व्हायचंय. हं? हे सगळे बिल्डर्स आणि प्रोड्युसर जर तुम्हालाच फोन करायला लागले तर आम्ही इथं काय बसलोय? सर, या सगळ्या मीडियाने क्रिएट केलेल्या स्टोरीज आहेत. मिस्टर शर्मा, तुम्ही कुणाशी पंगा घेतलाय माहितीये तुम्हाला? अनिरुद्ध रेगे. भाई दोस्त आहे आपला खास. दोस्त. हा भाई खास आहे भाई. ठीक आहे बेटा इसको अंदर चल. ऑइल चेक केलं का रे? हा भाई. बघ्या जेवायला जायचं ना? चालेल. का ढकलायला? चालेल ना. तुला काय नाही चालत ते सांग. हे चालेल. चल चल. कसला झेंडू? विचार ना. काय रे बघ्या? भाई याचं फार्म हाऊस आहे, जाऊया तिकडे. जाऊ कधीतरी. आज अन्ना के पास से मिठाई लेने का. चल. हा भाई. लाईट पडले. ए जा चल बस चल. ए जा रे गे बस चल. अरे नो है कि तो बेंजो. नहीं जा अभी आइटम को बुला. चल फोड़ा कर ले. पक्या जेवतो का? भूक्या औलाद. या बाजू. पाटील त्या 3 नंबरला घ्या तुम्ही. होय साहेब. रिपोर्टचं काय झालं? चव्हाणकडे चव्हाण रिपोर्ट रिपोर्ट झाला साहेब. द्या सीपी ऑफिसला पाठवून. देतो साहेब. 2 दे ना. ए माल नको रे. का रे? आत्ताच मारले. बरं एक द्या. लिखे रख रे. कसला चेन स्मोकर झालास रे तू? तुझा बाप बघ केवढा मोठा डॉक्टर आहे. यार पक्या, हाच प्रॉब्लेम आहे ना यार. माझा बाप डॉक्टर आहे म्हणून लोकांना असं वाटतं की मी पण डॉक्टरच व्हावं. साला अपना एम भाई भी तेरे बाप के जैसे ही डॉक्टर है. महीने में 2-3 सर्जरी तो मांगता ही है, लेकिन बाद में सीता नहीं ऐसे ही छोड़ देता है. यू सेड इट. हा पक्या.
साला पण शान आहे ना, एम बाई सारखी पाहिजे हा आपल्याला पण. अरे काल पाहिलं ना तू बार मध्ये, तुफान यार. हा तो अण्णा पण पळत पळत आला. तू बघितलंस बार मधले सगळे वेटर स्टुअर्ड लोक सलाम ठोकत होते त्याला. नाही आपण मानतो आज एमबाई मोठा आहे, सगळे त्याला सलाम ठोकतात, पण कधी कसं त्याला ठोकतील ना सांगता नाही येत. अरे यार हेच तर थ्रिल आहे ना लाईफ मधलं. ये बघ्या टनकर, हा भाई सुन ना, वो तेरी रूम का चाबी चाहिए. एम भाई को मांगता है. लेकिन भाई मेरा रूम पे तो पूरा फैमिली आया है, और किशन नगर का रूम भी भाड़े पे दिया है अभी. देख बंदोबस्त कर. तुम्हाला चालणार असेल तर एक ऑप्शन आहे माझ्याकडे. क्या? आमचं फार्म हाऊस. अरे डॅड तुम्ही जागे आहात अजून? तुझ्यासाठी थांबलोय. कुठे होतास तू? मी मित्राबरोबर बसलो होतो जरा. बसला होतास? अरे नाही नाही डॅड, बसलो होतो म्हणजे त्याच्या बरोबर होतो. जेवणार ना? नाही झालंय माझं. आणि फ्रेश होऊन ये ना. आय जस्ट वॉन्ट टू टॉक टू यू. काय झालं डॅड? नाही नथिंग. तू सुट्टीवर आलायस, भेटला नाहीस. ये गप्पा मारूया जरा. हा कम. आलो फॉर यू. जस्ट 1 मिनिट हा डॅड. ओके. बोल डॅड. आणि तुझं वय मजा करायचं, मस्ती करायचं मान्य आहे. इतर पालकांप्रमाणे लेक्चर देणं, ओरडणं या मताचा मी नाहीये. आम्ही कधी आमची मतं तुझ्यावर लादलीत? नाही. तुझं स्वतःचं मत, स्वतःचं आयुष्य तू समर्थपणे उभं करावंस असं आम्हाला वाटतं. काय झालं डॅड? एनी प्रॉब्लेम? नाही नाही, नॉट ॲट ऑल. पण तू स्वतः विचार करायला हवास. कसला? स्वतःचा. तुझं ड्रिंक घेणं, रात्र रात्र बाहेर असणं, पैसे उधळणं. अरे हे सगळं एखाद्या दिवशी ठीक आहे बेटा, पण हे आयुष्य नव्हे. मला माहिती आहे डॅड. कॅन आय आस्क यू समथिंग? शुअर. आर यू इन लव्ह? नो नो नो. म्हणजे काही नकार वगैरे असं नाही काही? नाही, असं काही नाहीये डॅड. देन इट्स ओके. मम्माला आणि मला तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत. तू मोठं व्हावंस, करिअर करावंस, स्वतःचं नाव करावंस. वी जस्ट वॉन्ट टू बी प्राऊड पेरेंट्स. दॅट्स ऑल. डोंट वरी डॅड, डोंट वरी. बरं मी येऊ आता? आता कुठे चाललास? ते माझ्या मित्राचा वाढदिवस आहे ना. कोण रे? प्रकाश. तुम्हाला माहितीये ना तो पक्या. विश हिम फ्रॉम माय साइड. या शुअर. आणि चावी कसली? आपल्या फार्म हाऊसची. म्हणजे तिथे पार्टी करणार? हो. एन्जॉय युअर सेल्फ. टेक केअर. येस डॅड. बाय. गणी बाईक नको नेऊस, गाडी घेऊन जा. लव्ह यू डॅड. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. डॅड आय नो बेटा, तू फक्त बिअर पितोस. बियर पितोस? नाही. कधी कधी पार्टीला वगैरे. साहेब माझी खूप मोठी चूक झाली. मी विचारलं का काय तुला? नाही. हे सगळं तू साहेबांना सांगायचं. मी तुला जेवढं विचारल तू तेवढ्याचीच उत्तरं द्यायची. लायसन्स आहे का तुझ्याकडं? लायसन्स?
लायसन्स, दारू पिण्याचा परवाना. नाही 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 नाही. चला, तुझ्यावर टाकायला शेवटी एक तरी गुन्हा सापडला. ड्रायव्हिंग लायसन्स आहे का रे तुझ्याकडे? वाहन चालवण्याचा परवाना. गाडी आहे ना तुझ्याकडं? होंडा सिटी. ती सुद्धा चोरीची होती सर. 2 रिव्हॉल्वर्स, कारबाईंच्या 22 गोळ्या आणि 14,30,000 रुपये कॅश. त्यांना पकडल्यानंतर बराच वेळ गेला मिस्टर शर्मा साहेब. मनासारखा सौदा झाला नाही है ना? बरं ते जाऊ दे. याआधी तुम्ही एकदा तुमचं युनिट घेऊन खारदांड्यामध्ये घुसला होतात पूर्ण तयारीनिशी. तेव्हाही बरेच नामचीन गँगस्टर्स होते पार्टीत. तेव्हा तुमच्या हाताला कोणीही लागलं नाही? ते नाही. कसे हे फिल्मी लोक लागले ना. हं. आपल्या डिपार्टमेंटच्या जीवावर अनेक हिरो आणि हिरोईनशी अगदी जवळकीचे संबंध प्रस्थापित केले साहेबांनी. काय बरोबर ना? बाकीच्यांना काय घरपोच सोडलं तुम्ही? नो सर. त्यावेळी चेहरेपट्टी नव्हती. युनिटमधल्या लोकांना नेमका चेहरा माहिती नव्हता. एक फोटोग्राफ होता, तोही खूप जुना होता. ऍट द सेम टाइम खूप गर्दी होती सर. बायका मुलं नाचत होती. इट वॉज अ शेअर मिस्टेक बाय अस. बट इन नो सर सिच्युएशन कॅनॉट बी प्रेडिक्टेड. बायका मुलं नाचत होती, काय होतं? लोकल कॉर्पोरेटरच्या मुलाच्या अभी क्या अभी? मेरे को मालूम है टिप किसने दिया है. मेरे को अब भी शेठ से बात करने का है. हाँ हाँ ठीक है कर. गिटार वाजवतोस? थोडं थोडं. अरे दे, ठेवतो केसमध्ये. नाही नको. त्यात माझं गिटार आहे.
काय रे बघतो? हा बस इथेच थांब. काय रे आणि संपली सुट्टी? हो काकू आलो. कधीपासून सुरू आहे कॉलेज? सोमवारपासून. मग 3-4 दिवस लवकर आला का काय? मम्माला आणि मला तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत. तू मोठं व्हावंस, करिअर करावंस, स्वतःचं नाव करावंस. वी जस्ट वॉन्ट टू बी प्राऊड पेरेंट्स. हाय प्रिया. काय रे, कुठे आहेस? इथेच आहे. असा का आवाज येतोय तुझा? बरं नाहीये का? नाही अगं, आवाज बसलाय. अरे येणार आहेस कधी तू? आ? कधी येणार आहेस पुण्यात? आलोय मी इथेच अगं. काय? फोन का नाही केलास तू? कसला आहेस ना तू? थांब, मी आले लगेच. आईचा घो शी अर्चू बनवलं याने. स्विच ऑफ. गेलाय कुठे हा? हॅपी बर्थडे बॉस. शुभेच्छा सर. अगरवाल सीट केक घे. नको, शुगर. शुगर दारू चलती है. सॉरी, ये टाइम जरा बड़ा पार्टी नहीं है, अगले टाइम करते हैं पार्टी. सलाम भाव. अरे अन्ना, आजा आजा. शर्मिली. बॉस, संगम बार लास्ट विटनेस. दुबई में सब बंदोबस्त कर दिया तेरा. बहुत सारा पैसा कमाएगी.
जाएगी ना? बोल ना, जाएगी 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 भाऊ, बोल ना, जाएगी. हो साहेब जाणार. विकास बाकी सगळं बंदोबस्त करून टाक त्याचा. बरं. हाँ चले अन्ना, चल. टेंशन मत करना, सब बंदोबस्त कर दिया सब. अन्ना. जी सर. तिकीट. अरे पैसे पण आहेत. घे. ले ले. घे. दुबई में जाने का मजा करने का. हाँ. हो साहेब. कोर्टाची 22 तारीख पडली. इथे 15 दिवस वाढवून घेतो. जमतंय का इथं? तो डीन म्हणतो कठीण आहे, पण केक पाठवून दे त्याला. हा, तू अजून आलेला नाहीये, आल्यानंतर बघतो. सचिन, यावेळेला ना तारीख लगेचच घे. कदाचित तो कोळंबकर जज बसेल हॉलिडे कोर्टात. तो कोळंबकर सीपीचा क्लासमेट आहे, कठीण होऊन जाईल ना बस. साहेब, डीन साहेब आले. बघ. बसा बसा मिस्टर वाजे. थँक्यू. काय म्हणते तुमच्या साहेबांची तब्येत? ते आता तुम्हालाच माहिती. नाही पण बरे आहेत आता. बरे आहेत ना? अहो मग घेऊन जा ना त्यांना आता. नाही नको, म्हणजे एवढ्यात नको. पूर्ण बरे व्हायला अजून 15 दिवस तरी लागतील. मीडिया मला ऑपरेशन टेबल वरती घेईल. सर फक्त मीडियाचाच प्रॉब्लेम असतील तर नो 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 मिस्टर वाजे, नॉट ओनली मीडिया. आयओचा फोन आला होता. वरून खूप प्रेशर आहे. आमच्या बॉसनं विश केलेत की नाही आज तुम्ही? का बेल होते का? नाही, आज वाढदिवस आहे आमच्या बॉसचा. अच्छा, मग त्यांना शुभेच्छा द्या माझ्यातर्फे. ते आम्ही ऑलरेडी दिले आहेत. बॉसने केक पाठवलाय तुमच्यासाठी. तो मी इथे देऊ का घरी पाठव? नाही नाही, त्याची काही गरज नाही. म्हणजे घरी पाठवायची काही गरज नाही, गाडीत पाठवून द्या. बट मिस्टर वाजे. येस सर. ओनली 8 days. या. आय कांट गो एनी फर्दर. येस सर. येस सर. शांताराम साहेब केक देतील तो गाडीत नेऊन ठेव. चॉकलेट केक. क्या बात है, चॉकलेट केक. चॉकलेट आलमंड. कम ऑन बर्थडे बॉय, मेक अ विश. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. तुला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. अरे केक लावू नका यार, केक नाही, केक नको. अरे थोडा बाहेर नका घालू रे. अरे थोडा. एक मिनिट. फोटो काढ ना लवकर. हॅपी बर्थडे आणि Thank you. फ्रॉम ऑल ऑफ Thank you. अस. हॅपी बर्थडे आणि हॅपी बर्थडे. थँक्यू. स्पेशल. केक बिन बॉय झालं, ऑर्डर दे आता. दिलेली आहे फ्रँकी आणि कोक. अरे आत्ताच ठीक आहे, रात्रीचं बोल. जाऊया. रूमवर बसू ना. तसं चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही. चला आत्ताच जाऊया. ए प्रिया, हे काय? ही काय वेळ आहे का पब मध्ये आता जायची? बर्थडेची पार्टी आणि रात्री कल्चरल सेक्रेटरीची पार्टी. हा दे. कल्चरल सेक्रेटरी कोण होतंय? कोण म्हणजे? तू होतोस. मी? ऑफकोर्स. अरे सरांना नाव पण दिलंय तुझं. काय? हो. काय 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 खरं तर मीच होणार होतो, पण म्हटलं आज तुला वाढदिवसाचं गिफ्ट देऊया. ए आईचा फोन आहे. ए पण संध्याकाळी जायचं कुठे? हाय. हॅलो मम्मा. कसा आहेस बेटा? आय एम फाईन फाईन. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. कुठे आहेस? कॉलेजमध्येच आहे. घरी. डॅडींशी बोल आधी. हाय डॅड. हॅलो, हाय. हाऊ आर यू? आय एम फाईन. ए मायामीला जायचं का? एक काम कर ना बाबा, तू आयफिल टॉवरच आण ना अख्खा. As a matter of right, my client is entitled for grant of bail. I request for necessary orders. सर, आयोचा रिपोर्ट आपल्या समोर ठेवलाय. आय लिव्ह इट टू द ऑनरेबल कोर्ट. Bail stands rejected. Reasons mentioned separately.
चांगला आहे हा हा छान बटन बिटन लावू नको ग. ए चांगलं दिसतं रे. हे बघ ए भाय शी हे काय सॉरी त्यापेक्षा हा ट्राय कर. दे हा नाईस चांगला आहे आपण ट्राय करू. कर. अरे दादा विचारतात ना सारखं मला हा ते लवकरात लवकर बघा आणि मला कळव लगेच हा चायला. एक्सक्यूज मी बाईक काढायची होती. अरे पण हवा तर गेली ना मीच सोडली. काय झालं काय इलेक्शनला उभं राहतोस का ए टवळे चल थांब तिकडे. अरे आणि तू थांब तिथे. तुझ्या विरोधात जो उभा राहिला ना संतोष तो आपला भाऊ आहे बरं का. सांच्याला बरोबर 5 वाजता दादा वायदंड्यांच्या ऑफिसवर यायचं कळलं का. 5 PM. राहू द्या देतो या या या. इकडे. अरे नमस्कार वाजे साहेब. अरे नमस्कार झुंजाराव साहेब. नमस्कार. या. सॉरी जरा उशीर झाला ट्रॅफिकमुळे. नाही अजून तसा उशीर झालेला नाही. हा ठाण्यातच राहता. हो इथेच असतो कासमास मध्ये. तुम्ही ठाण्यातच असता का राहायला. हो तारांगण. अच्छा अच्छा. त्या जज साहेबांची बदली होणार अशी खबर आहे म्हणे. नाही काही माहिती नाही. रुटीन मध्ये असेल कदाचित. ते कोळंबकर जज कसे आहेत म्हणजे तुमचं त्यांच्या बरोबर कसं आहे. अहो नाही मला नाही जमणार ते. फार कठीण काम आहे. नाही होणार माझ्याच्यानं. ठीक आहे बनसोडे. हा सर. व्हाईट चालेल. हा? तुम्ही रेग्युलर व्हाईट शर्ट घालता ना. हो ते कोर्टात वाईटच लागतं ना. ते मगाशी मी 2 व्हाईट शर्ट सिलेक्ट केले होते ना ते द्या साहेबांना. अहो साहेब. या हो ते पॅक केले ना. होय साहेब. कोळंबकर साहेबांची बदली होईपर्यंत पुढची तारीख घेत राहायची. हो झुंजाराव वाईट कोर्टात लागतात ना. थँक्यू सर. तुला माघार नाही घेता येणार. कशाला वेळ वाया घालवतोयस. चांगल्या घरातला दिसतोयस. भलत्या सलत्या उद्योगात आपण नाही पडायचं. आपलं काम नाही ते. उगाच डोकं बिकं फिरलं ना त्यांचं तर वाट लावतील तुझी. माझ्या मुलाच्या वयाचा आहेस ना म्हणून चांगल्या 4 गोष्टी सांगतोय तुला. मी सांगतो ना वाजे साहेबांना. जबाब दिलास ना की सोडणार तुला ते. सब मैं सच्ची में बोलता साहब. मैं नहीं था वहाँ पे साहब. सब आपने इतना मारा मेरे को. अगर रहता तो बोलता ना साहब. सब ऐसे मत देखो साहब. माँ की कसम नहीं था साहब. तो जबाब दे रे त्याला. सब बड़े साहब मी अनिल आत्माराम छेडा उर्फ अनिल छापरे. वय वर्ष 35. राठी गोवर्धन अपार्टमेंट शांतीनगर वसई. जबाब देतो की फार्म हाऊस 3 गाड्यांमधून शेतावर ज्यावेळी प्रतिम शर्मा यांनी हे कृत्य केलं त्यावेळी मी समक्ष होतो. स्टेशन नाही पोलीस स्टेशन. ए चाल पोपट बनायचा पोपट चल रे. क्या कर रहे साहब. अरे नहीं साहब ये झूठ है साहब. सब कसम से साहब. माँ कसम साहब मैं आ नहीं था साहब. सब कसम से साहब ये सब झूठ है साहब. सही करतो का बघ नाही तर इथंच ठोक त्याला रॉबरी केस. अरे नहीं साहब.
साहब 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 सच्ची में मर जाएगा साहब। वो शर्मा साहब मार डालेगा साहब मेरे को, ठोक डालेगा साहब वो मेरे को। क्या रे शर्मा साहेब हा साधा फौजदार आहे तो, तुला का अमिताभ बच्चन वाटला? अमिताभ बच्चन नाही, सिंघम. दबंग दबंग उडू उडू दबंग दबंग दबंग. सर प्लीज डोंट मेक फन ऑफ मी. Fun? You are making fun of entire police department, Mr. Sharma. I did my duty, sir. तोच तर तुमचा प्रॉब्लेम आहे ना मिस्टर शर्मा. तुम्ही तुमची ड्युटी केली आहे, डिपार्टमेंटची नाही ना. बऱ्याच बिल्डर्सची पण ड्युटी केली आहे तुम्ही. मला सांगा आणखीन कुठून कुठून पगार मिळतो तुम्हाला? तुम्ही माझी अकाउंट चेक करू शकता सर. ते तर होईलच रिपोर्टच्या आधी, पण मला असं वाटतं की त्या घटनेविषयी तुम्हीच सांगितलेलं बरं. सर मला वरून ज्या ऑर्डर झाल्या, जी कामं सांगितली तीच मी केली. अच्छा, अहो तेच तर बघायला आम्हाला इकडे बसवलंय ना. आणि तुम्हाला सांगितलेल्या कामापेक्षा जरा जास्त काम करता तुम्ही. तेव्हा आता थोडे दिवस आराम करा. कळलं? आराम करायचा. डॉक्टर होणार नाही यावर्षी, मग तिकडे बघ की जरा. भाऊ आलेत, तुला बोलवतो आत. हा, याला काय अर्थ आहे? चला जाऊ ना आपण सगळे आत. हो ना, बघूयात ना काय बोलतायत ते. रेगे, चला जाऊ सगळेच. हो चला चला. नाही नको, आम्ही दोघे जातो आतमध्ये आणि बरोबर. तुम्ही बाहेरच थांबा. चल रे आणि. काय नाव तुझं? अनिरुद्ध रेगे. कुठल्या वर्षाला आहे तू? लास्ट इयर. तुला विचारलं कोय रे भाडे? नाही. कुठल्या वर्षाला आहे? लास्ट इयर. कुठला आहे तू? पुण्याचा का? नाही, ठाण्याचा आहे. तुझा बाप काय करतो? डॉक्टर आहेत. डॉक्टर आहे? कुठल्या हॉस्पिटलला आहे? आमचंच हॉस्पिटल आहे. तुमचंच हॉस्पिटल आहे? स्वतःच? अरे मग इथं काय करतो तू? अरे ही इलेक्शनची नसती गाडवा तुला कशाला लागतात रे? आता आमचा हा संत्या गुरांचा डॉक्टर होईल का माणसांचा डॉक्टर होईल त्यालाच माहित नाही. भाऊ मरुदे तिच्या आईले. आता तू चांगल्या घरचा दिसतोय, कशाला इलेक्शन बिलेक्शनच्या भानगडीत पडतो? तुला काय मदत बिदत लागली ना तर बिंदास सांग. हे कॉलेजचे कल्चरल प्रोग्राम बिग्राम ही आपली कामं. ए हा मुतलं रे, घेऊन जा ना बाथरूम मध्ये. चल चल. आणि असेल तर दुसरी चड्डी द्या त्याला. नमस्कार साहेब. अगरवाल तुम्ही? मयूर, आज कसे काय आले तुम्ही? आपण बोलावले होते ना साहेब. 39 आहे, हारायचं नाही आहे. नॅपकिन दे रे. ज्यूस घेऊन या अगरवाल साहेब. बसा. जय श्री कृष्ण. हॅलो सर. ह्याला कशाला आणलं तिथं बरोबर? बजा. नो इट्स ऑल राईट. सर तो चांगला माणूस आहे साहेब. आजवर 100 एका गँगस्टरला ठार केलेला आहे. अरे जेवढ्या गँगस्टरला मारलंय ना यांनी तेवढ्या कोटीची प्रॉपर्टी आहे याची. तुम्ही बाहेर थांबा. सर प्लीज सर, सब आपके हाथ में है. ते कासा टॉवरचं बांधकाम कुठपर्यंत आलंय? संपलं साहेब. म्हणजे सगळे फ्लॅट सोल्ड आउट झाले साहेब. ठीक आहे, जा तुम्ही. साहेब आपल्या खेरवाडीमध्ये पण काम चालू आहे ना.
अगरवाल यू आर वेस्टिंग माय टाइम. तुम्हाला माहिती आहे ना मी उलट सुलट काम करत नाही. हो माहित आहे ना नाही का? नमस्कार सर. सर काय म्हणत होता तो? त्यांचं सोडा, तुम्ही बोला. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचे सगळे पेपर्स तुमच्या सहीकडे दिलेले आहेत. पण साहेब त्या शर्माला बेल नाही झाली पाहिजे. होणार नाही. तुम्ही ऐकलं नाही का मी उलट सुलट काम करत नाही म्हणून? उलट सुलट जबाब द्यायला लागला ना चपऱ्या. आपल्या विरोधात बोलतोय. सापडेल, कुणाच्या ना कुणाच्या तरी टच मध्ये सापडणार असतो. हॅलो. हा, व्हेरी गुड. कुठे? वा वा, थँक्यू थँक्यू. बॉस, जजची ट्रान्सफर ऑर्डर आली. औरंगाबाद. आता 15 तारखेनंतर नवीन बेंच बसेल, नाहीतर 24 नंतर हॉलिडे कोर्टमध्ये पण बघता येईल. आता आपल्याला फक्त छपऱ्याला बघावं लागणार. हॉलिडे रजेवर पाठवा भाड्याला. हिरोचा फार्म हाऊस विचारू? विचार विचार. नाम बदलने दो, नसीब भी बदल जाएगा. उनको बोल, डर ना मुझे कभी था, न है न रहेगा. राजा हूं मैं, और राजा कभी किसी के सामने झुकता नहीं. Got it. Superb. Thank you. Fantastic, sir. Superb, superb. Thank you so much. हाँ, सर, एक और टाइट कर लेते हैं. एक एंगल चेंज कर लेते हाँ उधर उधर वहाँ पे. हैं. अरे महेश, एक और टाइट कर लेते हैं यार. हाँ गिव मी 2 मिनट्स. ये ऊपर जा. और ऊपर स्पॉट था, पानी देना. अरे चल चल, मैं भी लेफ्ट पैंट. हाँ हो गया सर. अरे साहब आप लेफ्ट पैंट कर. लेफ्ट किया सर. कैसा है? हाँ सर ठीक हूँ. चल, काम है. हाँ साहब बोलो, क्या सेवा करूं? शर्मा साहब की पार्टी है, तुम्हारा फार्म हाउस चाहिए था. लेकिन शर्मा साहब तो अंदर. तो क्या हुआ? स्टाफ के लिए तो सब करना पड़ता है ना. हाँ बोल. हाँ बॉस, समर खान जी आहेत समोर. बोलता 1 मिनिट. 1 मिनिट. सलाम बुआ. हाँ सलाम. देख जिगने, मेरी पार्टी किसी को पता नहीं चलना चाहिए. कोई प्रॉब्लम? हो जाएगा तो तेरे 60 एकड़ में किसी को क्या पता चलने वाला है? तेरा दुबई का फोन, तेरा फाइनेंस, किसी को पता चला है क्या? अरे नहीं शर्मा साहब, क्या बोल रहे हैं, सारी प्रॉपर्टी तो आपकी है. नया साल मुबारक बोल. हाँ हाँ, नया साल मुबारक हाँ बोल. बाबा, नया साल मुबारक. तेरे को भी. गलती है गलती. और सब अपने ही लोग हैं, तो खाना वाना हम ही बना लेंगे. अरे क्यों साहब, अपना खान सामा है ना, स्पेशल दिल्ली से मंगवाया. एक बार आप खा के तो देखो, पूरा स्टाफ खूब. चाबी किधर भेजूं? वो क्या है कि बेटी ने लव मैरिज कर लिया है, अब दामाद की तो इज्जत करना पड़ेगा ना. तुम्हाला सांगतो सचिन, आमच्यामध्ये धंदा महत्वाचा आहे, शिकायच्या विकायच्या नाहीये. मुंद्रा साहेबांना आमच्या कम्युनिटीमध्ये एवढा फार रिस्पेक्ट आहे. मुंद्रा साहेब आमची कम्युनिटीचे सुपर जज आहे, सुपर जज. आय नो सर. ऍक्च्युली सिंग साहेब तुमची खूप आठवण काढत असतात. अच्छा अच्छा, वो पुलिस कमिश्नर जो पुणे में है, ही इज वेरी गुड फ्रेंड ऑफ माइन. सर ते माझे गुरु आहेत. ओ, ते म्हणाले होते तुमच्याशी फोनवर बोलणार आहेत म्हणून. लावू का फोन? नहीं नहीं, उसकी कोई जरूरत नहीं है, मैं उनसे बाद में मुलाकात कर लूंगा. ठीक है. वैसे आप किसी बात का टेंशन मत लीजिए. अरे सर, आप हे फिर हमें काय का टेन्शन. पण ते विटनेस काय बोलणार तर नाही ना? बोलणार नाहीयेस का तू? हा, 55 मिनिटं झाली आहेत.
आता फक्त 5 मिनिटं आहेत तुझ्याकडे. साहेबांनी सांगितलंय 1 तास झाला की तुझं प्रमोशन त्या समोरच्या रूम मध्ये होणार आहे. काय हा जो बनसोडे आहे ना, बनसोडे इकडे. हा साहेब. याला 4 जणांना चोपल्याशिवाय झोप येत नाही. आज किती झाले बनसोडे? एकच झालाय साहेब. म्हणजे आता तिघांचा राग तुझ्यावर निघणार आहे. काय चलो टाइम अप. यार याला बोल ना. उभा राहा. उभा राहा. कोंबडा भरून उभा राहा. बनसोडे बेल्ट घे. बोल 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 बोल. काय झालं? काय फालतूगिरी चालली? त्याला असा उभा केलाय? चोर आहे का पाकिट मारे तो? येऊ त्याला खाली. डॉक्टर रेगनचा मुलगा ना? कपडे द्याला. जवळ घाबरू नको. दात बदलून कपडे बदल. जा. नाही इथे नाही, तिकडे इकडे कपडे खराब होतील. जा चल केबिन मध्ये घेऊन ये त्याला. सचिन ये. भाई को बोल छपरे आया है. भाई छपरे आया है. भेज उसको. जा. किधर? भाई 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 चल. किधर फंस गया मैं? आपने फंसाया मेरे को. मैंने क्या फंसाया बे? भोकनी के पैसा तू लिया ना. और इधर कैसे आया तू? माँ बीमार है, साइन हॉस्पिटल में. मिलने को जाता बोला तो दो कांस्टेबल साथ में भेज दिया. मैंने भी आइडिया किया. टॉयलेट को जाता बोला और इधर गलती मार के आ गया. वो 2 कांस्टेबल अभी तक वो टॉयलेट के बाहर बैठे ले होंगे. चल निकल. भाई 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 ऐसा मत करो भाई. चल भाग यहाँ से. मेरे को प्रॉब्लम में डालेगा तू. भाई अगर आप ऐसा बोलेंगे तो मैं किधर जाएंगा? ये छपरे है एक तो इन सालों ने जीना मुश्किल कर रखा है. डीसीपी साहब बोलता है कि दिखा तो ठोक डालेंगे. और शर्मा साहब को तो आप जानती ही है. वो तो मेरे को. चुप बे. रो मत. भाई निकलो. 1 मिनट. ये लोग जा रहे 31 मनाने को. जा निकल ले. चल. पैसा नहीं है. हाँ? पैसा नहीं है मेरे पास. पैसा. थैंक यू भाई. थैंक यू भाई. थैंक यू. क्या राजू है? चल चल. चलो अपन भी तैयार है अभी. पहुंचते ही फोन कर रहे. हाँ भाई. सलाम बाबा. हॅलो. बॉस सचिन बोलतोय. हा बोल. हॅपी न्यू इयर सर. हॅपी न्यू. हो सर, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हो सर, शॅम्पेन फोडली. हॅपी न्यू इयर. अ व्हेरी हॅपी न्यू इयर. नवीन वर्षामध्ये ही सुट्टी लवकर संपू दे सर. सुट्टी संपली. मी इथे काय करतोस मध्येच? कॉलेज सुरू आहे ना? आई बाबा पॅरिसला गेलेत ना? हे बघ रेगे,
मला नीट आठवून सांग. तुम्ही सगळे जरा बाहेर थांबा. आता मला नीट सांग, नेमकं काय झालं? हे घे. पाणी पी, पाणी पी. बोल. सकाळी दादांनी आमच्या कॉलेजच्या इथे नगरसेवक आहेत. त्यांचा चुलत भाऊ आमच्या बरोबरच शिकतो. मी इलेक्शनला उभं राहणार होतो कल्चरल सेक्रेटरीच्या, पण मी नाही उभं राहणार हे सांगायला त्यांना गेलो होतो आणि तेवढ्यात भाऊ ते आलेत. हा आले. ए बघ 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 बघ. अरे काल्या या 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 बाई या. हा अरे रे गे. अरे अनिरुद्ध, तू इकडे कसा? भाई ते यांनी बोलवलं होतं. भाऊ आहे आपला. भाऊ की त्याचं काय आहे की त्याला आहे ना ते कॉलेजचा कल्चरल सेक्रेटरी बनवायचं होतं ना. भाऊ तू का ज्यूस आण ना. या ना बाई तुम्ही. थापा थापा बाई, कम इन साइड. ज्यूस आण, ज्यूस आण. ए बाई तू बस बस बस. हा बस. हा काय रे गे. बाहेर पोरी आहेत त्या तुझ्याच कॉलेजच्या. हो हो. हा मस्त आहे रे. बस बस आलो मी. और जामत आज तेरे पुन्हा के घर पे बैठते हैं मस्त. हा कोण आहे रे? अरे भाऊची फाटली फाटली. अरे आणि तू सॉलिडेस यार. कोण होता रे तो? अरे ते ज्यूस कुठलं सांगायचंय? एक वॉटरमेलन. नाही नाही नको नको, काही नको काही नको. आणतो बाबा आणतो. नाही नको. अरे आणि निघा निघा. मी येतो, तुम्ही निघा. अरे नाही नाही, मला फोन करा, मी नंतर कॉलेजला. ऐक ना. अनिता फ्रेंड्स. हो, भाऊच म्हणाला की अनिला कल्चरल सेक्रेटरी बनवतो म्हणून. त्यावेळी तू त्या संताचा चेहरा बघितला. एक मिनिट तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी नंतर येतो. का पण थांबतो ना आम्ही. नाही नाही नको नको, डोंट वरी, तुम्ही पुढे व्हा. ए पार्टीचं काय? मी कॉलेजला आल्यावर देतो. माझे फ्रेंड्स आलेत आता, मी देतो. अरे कोण फ्रेंड्स आलेत तुझे? आहेत माझे मुंबईहून फ्रेंड्स. तुम्ही वा पुढे, मी येतो. अरे नाही नको नको, मी फोन करतो तुम्हाला. हा ए त्या रांका शेटला आत पाठव रे. हा भाऊ. भाई तू बस ना, बस बस. भाऊ आज तेरे पुन्हा के घर पे बैठते हैं मस्त. हा भाई मी चाललोय परत आता मुंबईला. चल आमच्या सोबत. नाही नको भाई. अरे चल रे रेगे, चल मज्जा करत जाऊ. चल भाई माझं अरे लेते ना तेरा सब सामान हॉस्टल से. चल हाँ पॉल बात कर रहा हूँ. हाँ बोल. कैसा है रे? ठीक है. शेठ को बात करने का है. हाँ ठीक है, दे. बाइक प्लीज. गाडी थांबव, गाडी थांबव. हा साहेब. काय मोबाईल वर बोलताय आणि गाडी चालवताय? अहो नाही साहेब, एक फोन होता या बाहेर, या बाहेर, या. लायसन दाखवा, लायसन दाखवा. या बाहेर. साहेब आहे लायसन्स. ए तिकडे पण बघ ना. काय साहेब ऐका ना जरा, लायसन्स आहे सगळं मग माझ्याकडे दाखवा आहे. की.
हो नाही घरून कुणाचा फोन येतो घरून आहे. फोन चालूच आहे का जाऊ दे ना साहेब घाई आहे. ऍक्सिडेंट झाला असता म्हणजे जाऊ दे ना नाही, 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 साहेब लायसन द्या तुमचं. हे बघा, घ्या- आधी- घ्या साहेब घ्या समजून घ्या हो जरा गाडी घे रे हो चल गाडी चालव पटकन हा जाऊ दे गाडी ठीक जाऊ आहे दे. साहेब. हा आता फोनवर बोलू नका. हो साहेब जाऊ दे गाडी सुसाट जाऊ दे. जाऊ दे साहेबांची गाडी जाऊ दे. थँक्यू हा जैन शेठ जैन जैन हा. अरे तो मनोहर फोन का नाही उचलत आहे बघ जरा. काही प्रॉब्लेम झालाय का? बघतो शेठ बघतो. त्याला सांग जरा अगरवालला भेट अर्जंट. तो आपलं काम नाही करत आहे. तुम्ही मॅनेज झालायत का? माझी दहशत जमली आहे. नहीं शेठ तसं नहीं देखता हूँ मैं किधर है पता नहीं मेरे को. बघ बघ फोन लावून बघ जरा. हाँ देखता हूँ शेठ वो क्या रे? एम भाई का चाल चलन कुछ ठीक नहीं लग रहा है शेठ. मला आलंय कानावर. क्या हुआ? वो अपनी खुद की कंपनी निकालने की फिराक में लड़के लोग जमा कर रहा है. 2-3 बिल्डरों से पैसा भी उठा है. तू काय करतोयस मग? त्याला आता अगरवालचं काम देतो. वो शर्मा का खास बिल्डर है ना? हाँ. बाद में शर्मा का नंबर है ना तेरे पास? ठीक है भाई. अगरवाल के साथ उसको भी भेज दे. जय हिंद. हाँ ठीक है शेठ ठीक है भाई. इसकी माँ की आँख. हाँ भाई हाँ डिक्की भाई का फोन. हाँ बोल. वो अग्रवाल बिल्डर का ऑफिस पता है ना? हाँ. काम निकलने का उसका. किसने बोला है? शेठ ने. ठीक है मैं बात करता हूँ. कौन से नंबर पे मिलेंगे? 8821 पे. ठीक है. अभी कभी बात कर शेठ से. जय हिंद सर. अरे राजा आहेस कुठे तू? सर पुण्यावरून येतोय. तो अगरवाल बिल्डर ऐकत नाही माझं. बघतो सर. बघू नको. आता तो कोणालाच बघायला नको. ठीक आहे सर. राजा त्या शर्माला 2-2 फ्लॅट दिलेत त्याने. हाँ त्याला सांग अंधेरीच्या प्लॉट मध्ये जास्त डोकं घालू नको. 2 भाऊ आहेत. एक भाऊ ठेव आपल्या बरोबर बोलण्यासाठी. ओके बघतो. एक मिनिट म्हणजे ती लोक आत्ता तुझ्या फार्म हाऊसवर आहेत. अनिरुद्ध रेगे उतरली सगळी मस्ती. हो. याच्यानंतर कुठे आवाज काढलास तर मी आवाज काढीन. काय? येस. विकास हां. सोडायला जाऊ दे. साहेब राहू दे ना थोडा वेळ. वर ठोकताना बघितलं तर सगळेच आवाज बंद होतील. ठीक आहे गाडीत बसव त्याला. चले MBBS उठ. अरे उठ ना. गाडीत घे रे त्याला. कोर्टासमोर आलेला साक्षी पुराव्याच्या आधाराने असे लक्षात आले आहे की सरकारी पक्ष पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे आणि म्हणून आरोपी विरुद्ध आरोप सिद्ध होऊ शकले नाही. आरोपीला दोषमुक्त करण्यात येत आहे.
बेड्या काढ त्याच्या. मुश्किल करो आसान ख्वाजा मोरी, मुश्किल करो आसान ख्वाजा, मोनुद्दीन अजमेरी दाता मोनुद्दीन. ओ कबोलो हमको फोन करे, नहीं तो पैसा तो भेजे. अब मोहन को बुलाओ तो. फिर से फोन रख दिए है. आता नेपाळी आहे रे, ह्याची बॉडी काय नेपाळला घेऊन जाणार काय? हिला बारीस. आले. परत कधी दिसला समोर तर मांडीत गोळ्या घालीन टोलल्या. पळ घरी, चाल घरी. यायला बॉस कॉंग्रॅट्स, 100 झाले की आज. हा कॉंग्रॅच्युलेशन, सेंचुरी झाली बॉस. अभिनंदन बॉस. काँग्रेस. अरे 100 कुठे 99 झाले. कसे काय गुरुजी, 97 होते आणि हे 3 100 नाही का? वाजाला कुठे रेकॉर्डवर धरलंय. आईचा घो, म्हणजे 100 राहिलीच की. बॉस कुठं उशीर करताय, टाका ना आजच उरकून. हो, नाही तर सचिनच्या सेंचुरी सारखं व्हायचं. एकासाठी वर्षभर वाट बघावी लागायची. हा आजच होऊन जाऊ द्या. आजच होऊन जाऊ दे. काय वाढदिवस साजरा केलाय आपण. नशीब सुटलो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rani. Happy birthday to you. Happy birthday, dear Annie. Happy birthday to you.
birthday